नाशिक पूर्व मतदारसंघातनं राहुल ढिकले यांना, तर नाशिक पश्चिममधनं सीमा हिरे यांच्याच नावावरती भारतीय जनता पार्टीनं एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळतंय। कल्याण पूर्व मतदारसंघातनं सुलभा गायकवाड यांना जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी जी आहे ती दिली गेली आहे। साधारणतः या यादीवरती जर एकंदरीत ओव्हरऑल आपण अभ्यास केलाच नाही तर या यादीमध्ये बऱ्याच आमदारांची नावं ही मागच्या काही वर्षांपासून सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्याच विद्यमान आमदारांची अनेक नावं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। स्नेहिल इंटरेस्टिंग नाव आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघातनं मंदा म्हात्रे यांनाच भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे उमेदवारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रामुख्याने जर बघायला गेला तर बेलापूर मतदारसंघावरती नाईक घराण्यानं देखील एक प्रकारे दावा केलेला होता। संजय गणेश नाईक यांच्या वतीनं खरं तर बेलापूरमध्ये दावा केला गेलेला होता की बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला तिकीट मिळावं किंवा आम्हाला संधी मिळावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। मात्र असं असताना देखील बेलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांच्या नावावरती विश्वास दाखवून त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळतंय। अनेक नावं आहेत ती पुन्हा पुन्हा असल्याचं बघायला मिळतंय। मालाड पश्चिममधनं विनोद शेलार, गोरेगावमधनं विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिममधनं अमित सातम, विलेपार्लेमधनं पराग अल्वणी असतील, घाटकोपर पश्चिममधनं राम कदम असतील, वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार, सायन कोळीवाडामधनं तमिळ सेलू, ही सगळी नावं बघितलीच नाही तर एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीनं विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा तिकीट देण्याचा जो आहे तो निर्णय घेतल्याचं बघायला मिळतंय। या यादीमध्ये 99 नावांची यादी असून सांगली या मतदारसंघामधनं सुधीर गाडगीळ यांना देखील तिकीट दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। इचलकरंजीमधनं राहुल आवाडे असतील किंवा मिरजमधनं सुरेश खाडे या भाजपच्या विद्यमान काही नावांचा पुन्हा एकदा या यादीमध्ये समावेश असल्याचं बघायला मिळतंय। स्नेहिल 99 उमेदवारांची यादी आलेली आहे। पुढच्या यादीमध्ये नेमकं कोणाकोणाची नावं असतील हे बघणं महत्त्वाचं असेल, पण आता इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील या सगळ्यांची नावं या यादीमध्ये सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहेत। बिलकुल एक महत्त्वाचं असं दिसतं इथं ही सगळी यादी पाहिल्यानंतर जे विद्यमान आमदार होते त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आमदारांवर जी टांगती तलवार होती ते जे आमदार आहेत ते मात्र आता म्हणतात ना की त्यांना दिलासा मिळाला, कारण यामध्ये महत्त्वाचं नाव राम कदमांचं असेल, तमिळ सेल्वन यांचं असेल, यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। त्यामुळे भाजप आत्ता ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भाजपनं विद्यमान खासदारांची तिकीटं कापली होती त्या तुलनेनं पहिल्या यादीमध्ये तरी विद्यमान जे आमदार आहेत त्यांना काही कुठे हात लावलेला नाहीये, त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे। प्रमोद बरोबर आहे स्नेहिल, तुम्ही म्हणताय तो देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। भारतीय जनता पार्टीकडच्या काही सोर्सकडनं सांगितलं जात होतं की काही आमदारांबद्दल मतदारसंघामध्ये नाराजी असल्याचं बघायला मिळतं, त्यामुळे त्या अँटी इन्कम्बन्सीचा तोटा जो आहे तो महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला बसू शकतो, म्हणून काही ठिकाणी भाजपकडनं नवे चेहरे दिले जातील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं, पण तसं काहीसं ह्या यादीमधनं दिसत नाही। तुम्ही 2-3 नावं जी घेतली, राम कदम यांचं नाव होतं, राम कदम यांचं तिकीट कापलं जाईल अशा पद्धतीच्या मागच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। तमिळ सेल्वम यांचं तुम्ही म्हणालात तसं खरं तर ते मागच्या काही वर्षांपासून सायन कोळीवाडा या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्याबाबत देखील खूप काळापासून ते आमदार असल्यामुळं त्यांची अँटी इन्कम्बन्सी आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि म्हणून त्यांचं नाव कापलं जाऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, पण असं भारतीय जनता पार्टीकडनं कुठं मोठ्या प्रमाणात केलं गेलं असं दिसत नाही। कांदिवली पूर्वमधनं देखील अतुल भातखळकर असतील किंवा मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळतंय। स्नेहिल अनेक नावं महिलांना या यादीमध्ये बऱ्यापैकी महिलांचा या यादीमध्ये समावेश असल्याचं बघायला मिळतंय। प्रामुख्यानं जर आपण महिलांचीच नावं सांगायची झाली तर चिखली जे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातील जो चिखली मतदारसंघ आहे त्यातनं विद्यमान आमदार ज्या श्वेता महाले आहेत त्यांनाच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिल्याचं बघायला मिळते। खामगावमधनं आकाश फुंडकर यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलेलं आहे। पांडुरंग फुंडकर जे दिवंगत पांडुरंग फुंडकर आहेत त्यांचा मुलगा आकाश फुंडकर हे मागच्या काही वर्षांपासून तिथं आमदार होते। पांडुरंग फुंडकर यांची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या योगदानामध्ये पांडुरंग फुंडकर यांचं योगदान भाजपच्या वाढीमध्ये खूप महत्त्वाचं असल्याचं बोललं जात होतं। एकनाथ खडसे असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील यांच्यासोबत पांडुरंग फुंडकर यांनी भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांच्या मुलाला पुन्हा एकदा भाजपनं म्हणजे आकाश फुंडकर यांना तिकीट दिल्याचं बघायला मिळते। संजय कुटे ज्यांची भूमिका एकनाथ शिंदे यांचं सरकार आणण्यामध्ये खूप महत्त्वाची होती। एकनाथ शिंदे यांचं जेव्हा सरकार आलं गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेले होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही थोडे नेते दिसले होते, त्यात संजय कुटे जे आहेत ते पहिल्यापासून आपल्याला बघायला मिळत होतं आणि त्याच संजय कुटे यांच्यावरती भाजपनं पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळते। अकोला पूर्वमधनं रणधीर सावरकर असतील, धामणगाव रेल्वेमधनं प्रताप आडसरकर असतील, ही जी महत्त्वाची नावं आहेत
ती पुन्हा एकदा बघायला मिळतात. स्नेहल, मी जसं म्हणत होतो, महिलांची नावं या यादीमध्ये प्रामुख्याने असल्याचं बघायला मिळतं. मी पुन्हा एकदा महिलांची नावं सांगतो. श्वेता महाले, चिखली मतदारसंघामधनं त्यांना तिकीट जे आहे ते देण्यात आलेले आहे. भोकर मतदारसंघामधनं अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिलेलं आहे. जिंतूर मतदारसंघामधने परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघामधनं मेघना बोर्डीकर यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. फुलंब्री जो औरंगाबाद जिल्ह्यातला मतदारसंघ आहे त्यामध्ये अनुराधा चव्हाण यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलं आहे. नाशिक पश्चिममधनं सीमा हिरे, सोबतच कल्याणपूर्वमधनं सुलभा गायकवाड असतील, बेलापूरमधनं मंदा म्हात्रे असतील, दहिसरमधनं मनीषा चौधरी असतील, गोरेगावमधनं विद्या ठाकूर असतील, या काही महिलांची नावं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पुण्यातली नावं जर बघायला गेलंच नाही, आपण पुण्याकडे येऊया. पुण्यातनं चिंचवड जो मतदारसंघ आहे, स्नेहल हे एक इंटरेस्टेड नाव आहे. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड जो मतदारसंघ आहे त्या चिंचवड मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीकडनं शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी चिंचवड मतदारसंघामधनं अश्विनी जगताप या सध्या आमदार आहेत, पण अश्विनी जगताप यांचे जे दीर आहेत शंकर जगताप यांना भाजपकडनं उमेदवारी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा देखील स्नेहल सुरू झालेली होती की अश्विनी जगताप यांचं जर तिकीट कापलं तर अश्विनी जगताप या शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊ शकतात. पण असं असताना बघावं लागणार आता अश्विनी जगताप यांची भूमिका नेमकं काय असेल. पण त्या ठिकाणी त्यांचे दीर शंकर जगताप यांना जी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. भोसरी मतदारसंघातनं महेश लांडगे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्याच नावावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आहे. शिवाजीनगरमधनं सिद्धार्थ शिरोळे असतील, कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील जे मागच्या वेळी मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांना दिल्याच्यानंतर खूप वेगळ्या चर्चा ज्या आहेत ते सुरू झालेल्या होत्या. चंद्रकांत पाटील मागचे 5 वर्ष ज्या कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत त्याच मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बघायला मिळते. पर्वतीमधनं माधुरी मिसाळ असतील, शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे राहता जो मतदारसंघ आहे तिथनं विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तिकीट दिलं आहे. अशीच स्नेहल शेवगावमधनं मोनिका राजळे ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट दिलं आहे. स्नेहल एक इंटरेस्टेड नाव आहे. राहुरी मतदारसंघामधनं शिवाजीराव कर्डिले यांच्या नावावरती भारतीय जनता पार्टीनं शिक्कामोर्तब केलेला आहे. शिवाजीराव कर्डिले यांचा मागच्या विधानसभेमध्ये पराभव झालेला होता. बोललं जात होतं की राहुरीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाऊ शकते, त्यामुळे तो उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झालेली होती. मात्र असं असताना त्या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले यांच्या नावावरती भारतीय जनता पार्टीने शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळते. श्रीगोंदा हा एक मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील खूप इंटरेस्टेड मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी बबनराव पाचपुते हे मागच्या काही वर्षांपासून आमदार होते. बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना मंत्री देखील राहिलेले होते. मात्र त्यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि मागच्या काही दिवसांपासून बबनराव पाचपुते हे आजारी असल्यामुळे त्यांच्याच घरातल्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल की दुसऱ्या कोणाला दिलं जाईल अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती. पण त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी यांनी प्रतिभा पाचपुते यांना तिकीट दिलेलं आहे. म्हणजे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना तिकीट न देता प्रतिभा पाचपुते यांना तिकीट दिलं आहे. कर्जत जामखेड हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राम शिंदे यांना तिकीट दिलेलं आहे. राम शिंदे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. मागच्या वेळी राम शिंदे यांचा 2019च्या विधानसभा मतदारसंघामधनं रोहित पवार यांनी पराभव केलेला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 प्रमाणेच पारंपरिक लढत जी आहे ती बघायला मिळणार आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार या दोनही तुल्यबळ उमेदवारांची फाईट जी आहे ते बघायला मिळेल. स्नेहल यातला इंटरेस्टिंग मुद्दा हा आहे की राम शिंदे हे मंत्री असताना देखील रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि रोहित पवार यांची राजकारणामध्ये एंट्री झालेली होती. त्यामुळं रोहित पवार यांनी जो राम शिंदे यांचा पराभव केलेला होता त्या पराभवाचं उट्टं राम शिंदे या विधानसभेच्या मतदानामध्ये काढतात काही देखील बघणं महत्त्वाचं असेल. त्यामुळं ही एक महाराष्ट्रामधली ज्या